व्यापाऱ्यांच्या गाडींच्या काचा फोडून केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात 5 जणांना अटक करण्यात आली आहे। ऐन दिवाळीच्या काळात व्यापाऱ्याच्या गाडीसमोर कोंबडी वाहतुकीची गाडी आडवी लावून व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याच्या गाडीच्या काचा फोडून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईतांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने त्यांना दिनांक 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। सैफन उर्फ सलीम लालसाहेब पितळे, श्रीजय बाबासाहेब सोनवणे, विल्यम लक्ष्मण स्वामी, सुनील बाबू चव्हाण आणि अशरफ अनवर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी सुरेंदर सिंग हरबंस सिंग छाबरा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी हे त्यांचे टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान बंद करून घरी चालले होते। या दरम्यान सॅलिसबरी पार्क येथे आरोपींनी कोंबड्या वाहतुकीचा टेम्पो छाबरा यांच्या गाडीला आडवा लावला। गाडीची काच आरोपींनी हातोडीने फोडून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केला। फिर्यादीच्या भावाने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेले होते। त्यांच्याजवळून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 राऊंड जप्त करण्यात आले आहेत। पितळे याच्या विरुद्ध खून आणि मारहाण, श्रीजय सोनवणे याच्या विरुद्ध दरोडा, स्वामी विरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे यांनी ही कारवाई केली। दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री साधारणपणे 11:30 वाजता सुरेंदर सिंग छाबरा हे गृहस्थ आपलं दुकान बंद करून घराकडे चाललेले होते I-10 कारमधून। ते जेव्हा ॲडव्हान्टेज हॉस्पिटल या ठिकाणी आले त्यावेळी त्यांची जी I-10 कार आहे तिला एक पिकअप गाडी आडवी लावून अडवण्यात आल्यानंतर काही लोक त्याच्यामधून खाली उतरले आणि त्यांनी फिर्यादीच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यांना वेपनने म्हणजे पिस्टलने त्यांना धमकावण्यात आलं। परंतु जवळच हॉस्पिटल असल्यामुळे ते त्यातून फिर्यादी आणि त्यांचे जे इतर 2 भाऊ होते ते बाजूला हॉस्पिटलमध्ये पळाले आणि अंधाराचा फायदा घेऊन नंतर आरोपीसुद्धा पळून गेलेले होते। पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दिवशी सुद्धा शोध घेतला, परंतु त्या दिवशी काही ही गाडी आणि आरोपी मिळाले नव्हते। नंतर गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये अटेम्प्ट टू रॉबरी, जबरी चोरीचा प्रयत्न। तर त्यानंतर तपासामध्ये जी पिकअप व्हॅन होती त्याची माहिती थोडं वर्णन पोलिसांना मिळालेलं होतं, संतोष क्षीरसागर जे पोलीस शिपाई आहेत त्यांना, आणि त्याच्यावरून मग पोलिसांनी वर्कआउट करून आजपर्यंत दिनांक 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर या 2 दिवसामध्ये एकूण 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून एक पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड जप्त केलेले आहेत की जे 31 तारखेच्या घटनेमध्ये फिर्यादीला धमकावण्यासाठी वापरण्यात आलेले होते।